तर फ्रेंड्स सकाळ झाले, आंघोळ वगैरे झाले आत्ताच आमची. आपला गोंड्या उठलाय, पण आता हे बघा इथं बघा, हे इथं एक, या साईडला इकडे इकडे पूर्ण मच्छरने चावलंय. अरे हे अच्छा मारलं इथं नुसते मच्छर चावले. एवढं कसं तिला बाहेर जायचं म्हणून बघते कशी कोण बघतं बाहेर सारखं. काय बाई मच्छरचं करायचं, आपल्याला सोडलं पोरींना धरलंय. काय करू, ओडोमोस आणायचं? ओडमोस तिला नाही लावू शकत, लहान आहे ती. 4च्या पुढे आता दरवाजा एवढं, त्याला चार्जिंग करते संध्याकाळची मारायचं ते. इथं हे आत्ता चावलेलं आहे, आत्ता इथं तर बघ कशी दिसते एका साईडनी. हे एवढा पसारा काढ ना, म्हणजे ते मच्छर येणार नाहीत. पसारा हा तिच्यासाठी, हा पसारा नाहीये, हे तिच्यासाठी सेफ्टी आहे की ती तिकडे जाऊ नये म्हणून पसारा. माझ्या पसारावर बरं येत आहे, मग कोणाच्या यायचं. माझं बाळ येते बाबा. पण मच्छर चावलं तरी रडत नाही. मग टीव्ही बघायची, तेव्हा टीव्ही लावले तिला बघायची टीव्ही. मम्मा ए बाळा गोंड्या गुड्डू. हो, आता तिला कळालंय की हे ने टीव्ही लागते. अरे 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 तुला काय नॅम भेटत नाही का ग? ए गोंड्या खाते माझा बोट. आई चावली. कशाने जायला तडा जाईल ते स्वतःहून. ते तडाव जात नाही पण मच्छरांना मी शिव्या घालत मला. अरे अरे रात्रभर पाऊस चालू आहे, रात्रभर पाऊस तर चालूच आहे आणि त्यात ही लाईट पण येड्या. रात्री लाईट पण गेलेली 2 वाजेपर्यंत. आणि पाऊस चालू आहे म्हणून मॅडमने आपल्या पंखा केलाय एकदम स्लो. मग ते स्लो झाला, मच्छरांना आयत्यावर कोयता भेटतोच म्हटलं, मग ते चावलेत. परी आपली टकूच घालून देत नाही आणि हे मला आणि घालायचं पण नाही. तिला मागे बघितलं ना कसं घामाने झाले लाल. फॅन जर 4 वर ठेवला तर ऑलरेडी आपण वरच्या फ्लोअरवर राहतो, त्यामुळे रात्रीचं प्रचंड गार लागतं. मग आता काय ते मच्छर तर झालंच, पण त्या मग काय पोरीला काय फॅन खाली इकडे गार हवा लागते, ती कधी कधी अंगावरचं काढून टाकते, कधी कधी तिच्या फिरण्यामध्ये त्यामुळेच मच्छर चावले, फॅन कमी होता म्हणून. आता संध्याकाळचा दरवाजा 4च्या पुढे बंद. आणि जे आधीचे राहतात ते मच्छरांचं मी ते चार्जिंगला लावते, त्याच्याने सगळे मच्छर पाहतो. हे हा बघ चालू केलं. अरे अगं थांबा तिथे चालू केलं. घरी गोंडा तिला बाहेर जायचं. गोंड्याला तिला बाहेरचं दिसतं, कळतं तिला बाहेरचं सगळं. काऊ आहे बापू, जायचं काऊ बघायला. जा डाडावर, मी तोपर्यंत देवपूजा करते. चहा दे मला. चहा उकळू द्या ना. झालं ना बाबू, एवढं किती उकळतो. परत मग नंतर नाव ठेवायला तुम्हीच मोकळे. हा मग मीच नाव ठेवणार, अजून कोण. माझे सासूचे जेवढे टोमणे पडत नाही ना तेवढे माझ्या नवऱ्याला. अरे सासू सोबत राहिलीस किती दिवस. एक म्हणजे 1-1.5 महिन्यात तर हाकललंय. कोणाला? सासूला? दोघांना. तुला आणि मला. गुंडो बघा इथं पण चावला. स्वतःला मारून घेतो. हॅलो अगं जात तुझं एवढं काळपटपणा घालव पहिला. तुमचा आधी घालवा. मी बघ गोरा आहे बरं. चालू दे. माझं हे आयुष्य गोंडो जाईल बाबा. हे काय ना, स्वामी बाबा, बाळूमामा आणि बाबा. दुसरी काय नाही बघा, इकडे पण चावलंय. दुसरं काय नाही. त्यात भीती काय वाटते, घाणीतला एखादा खराब मच्छर असेल तर तो काय इन्फेक्शन किंवा काय व्हायरल येऊन नाही. त्या बुद्धीला बघितलं ना आधी. हो बाबा, आमची हिच्यापेक्षा मोठी दिदी एक, ती पण आजारी पडले. तिला पण ताप झालाय 2-3 दिवस. म्हणजे ताप जातोय येतोय, पूर्ण रात्र ताप होता तिला. मग आता बघू परत दुसऱ्या कोणत्या 2 डॉक्टर झालेत आधीच, आता तिसऱ्या कोणत्या डॉक्टरला दाखवतायत.
मला Hope so. म्हणायचं की जर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असतील ना तर स्वतःची काळजी नंतर घ्या, पण त्या लहान बाळांची आधी काळजी घ्या. लहान बाळ म्हणजे जन्मलेलंच बाळ असं नाही ना हो. हो 5-10 वर्षापर्यंतचे बाळ, कारण सध्या वातावरण इतकं घाण चाललंय की मग आता ती 4-5 चावलेली मच्छर सुद्धा माझ्या मनाला दुख 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 करतात की त्यातलं एक जरी घाणेरडं मच्छर चावलं तर केवढ्याला पडेल मला. मग काय हे काय किस्त धावलंय बंडा. त्याचे ते डाग जाईपर्यंत मला काय त्याच्यावरनं लक्ष केंद्रित ठेवायचं विचारही करायचं नाही. ओहो कशी एक्सरसाइज चालू योगा झालाय आमचा. कसा वाटतं तुम्हाला हिचा नवीन ड्रेस नाईट ड्रेस कसा वाटतो तुम्हाला? तरी फुल घालते काय हो? मग काय तरी पूर्ण फुल घालून झोपवते पोरीला. प्लस ते तिच्या अंगावर असतं पूर्णपणे. हे तर हा कसला बोर्नोस आहे झाडच्या एवढा झाड. मोठा बोर्नोस हा मी तिला एकटीला दिला रात्री आणि मी यांच्या वाकळ्यामध्ये शिरली का तर ही मला देईना म्हणून. हा मग तरी सुद्धा एवढ्यात ना माझ्या पोरीला मच्छर चावला आज आता 4च्या पुढे मच्छर दरवाजा उघडा ठेवायचा ना. काल दरवाजा उघडा राहिला तर राहिलाच आणि प्लस लाईट गेली. रात्री फक्त 2 वाजता ना लाईट गेली 2 वाजेपर्यंत बाळा. मग सकाळी गेली 3 वेळा. तर आता परीच्या मम्मीने चहा दिलाय आपल्याला. आपण चहा पिऊन घेऊ आणि आपल्या कामाला लागू जे आपण दररोज सकाळी करतो. या मॅडमला मस्त शॉर्ट अशा विचार आहेत डोक्यात ते बनवायचे, पण ह्या मॅडममुळे परत त्या मॅडममुळे कुठे गेल्या ह्यांच्या दुपारच्या झोपेमुळे काल काय 4:30ला मी झोपलो, 5ला मला उठवलंय. ते 4:30 ते 5च्या दरम्यान ही शॉर्ट बनवणार होती, ते पण एवढी मोठी शॉर्ट. वा ठीक आहे हा मी टायमिंग लिहून ठेवतो तुला. हा ना उगाच आपलं. चला मी आपला चहा पिऊन घेतो आणि या मॅडमला टीव्ही लावून देतो. तसं टीव्हीची गरज नाही, आपली एकटच खेळते. स्वतःचे पाय असे करते डिंचिक डिंचिक, ते बघत बघत खेळते. तर फ्रेंड्स आज आपल्या परीला त्याच्या डॅडाने नाव घातले. नाव मीन्स चोळलंय आणि थोडं पुसून घेतलंय, कारण की जर आंघोळ घातली तर परीला होते सर्दी. आणि तुम्ही विचार करा सर ही बघते काय? ही बघते आपलं युट्यूब स्वामींचं गाणं. मी घेतलं व्हिडिओ बनवायला व्लॉग बनवायला म्हणून मग ते म्यूट केलंय. तर मॅडम तिकडे पण बघत तुटलंय. काय रे बाबा अबो ए सोना सोनो कसं दिसतंय 1 2 3 4. इकडे डोक्याला एक 5. गोंडा ए गोंडा. आणि मालिश करताना जी अशी रिलॅक्स होऊन पडलेली बाप रे बाप. म्हणजे तिला असं वाटत हा 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 हेच स्वर्ग सुख आहे. अशी मस्त झोपलेली. हा करा करा तुम्ही करा. एवढं भारी मजा येत होती तिला. तुम्हाला दाखवू नाही शकत आता या गोष्टी. ऑब्व्हियसली आता ती लहान आहे म्हणलं असल्या गोष्टी दाखवू नाही शकत, पण ती जे बोलत होतं ना जे रिलॅक्स झाली वा रे वा. म्हणलं मजा आली. डॅडाने हे केलं तर डॅडाने चोळलं तर मालिश केली मजा आली. ए ए ए मजा आली मजा आली मजा आली. आमची घार का उडते सारखे तेच कळत नाही. डॅडा डॅडा परी परी डॅडा. सायली इकडे आपल्याला जेवण बनवते. कसं वाटतं मग? परीची मी मालिश केली रिलॅक्स झालेली. कमी झालं तिला पण बरं वाटलं. तिला टिक्का नाही लावला. मला येत नाही बाबा त्या गोष्टी. ती सायली लावते तिला नजरेचा टिक्का. किती ते कसं झालंय? अगो हो कळालं कसं झालंय ते. पूर्ण व्लॉग मध्ये तेच बोलणार आहेस काय? कधी जाईल पण ते लाल लाल? होईल हळूहळू कमी होईल. हळूहळू कमी होईल ते. थांब ना बाबू तिला हे खेळायला पाहिजे. हे लय आवडतं खेळायला. संपत आलं ते बनवावं लागेल. तिथे आता एका कोपऱ्यात जाऊन बसू. हा गोंड्या गोंड्याची सुरुवात इकडनं करायला लागते. इथं इथं ती पुसल पावडर लाव लगेच. पावडर इकडे लावायची. गोंड्या हे गोंडो तर माझा घासवर थांब ना. गोंडो लागला. कसय
सगळंच खायला पाहिजे ग देवा देवा देवा. नजर नाही लागायला पाहिजे आपल्या गोंड्याला. सगळ्यांनी आपला नजरवाला सिम्बॉल कमेंट करा, कारण की हा गोंड्या नुसताच नखऱ्याचा आहे, नुसता नखऱ्याचा आहे. काय रे बाबा, ए हे घे, हे नाही खेळ, चावू नको. तर ठीक आहे, आपल्याला आता व्हिडिओ आपली पब्लिक करायची. वाजले जवळजवळ 1:45. आता आवरून घेतो, म्हणजे तुम्हाला पण आपल्या ब्लॉग्स दररोज आस्वाद घेता येईल. तर फ्रेंड्स, आता जेवण वगैरे झालंय आमचं, आणि हा गोंड्या बघा, खास त्याच्यासाठीच हे आम्ही काढलं नाही. त्याला लोळायला भरपूर लागतं. आता हे बघा दुबुक. गोंडो, हे गोंडा, गोंडो बघा ना, पण झालं एवढा हे झालाय, गुंग झालाय खेळण्यात. आता असं सरळ होते आणि मग स्वतःच अशी पलटी. त्या दिवशी तर हितो होती, तिला इकडे हे होतं आपला असं काहीतरी, तिचा मोबाईल होता, हितो होती, हितनं अशा कोलांड्या उड्या मारत 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 इथे गेली. आता हे चालण्याचं चाललंय बघा तिचं. हे त्याच्या माला दमली की डायरेक्ट झोपी झोपी. ए गोंडा, तिच्यासाठीच आम्ही हे सगळं असंच ठेवलं. हे का तर तिला खेळायला लागतं, आणि बाहेर चाललाय थोडा थोडा. आता छोटा छोटा पाऊस चालू आहे, सकाळपासून होतात बऱ्यापैकी, पण आता थोडा छोटा चालू आहे, म्हणून मग हे काढलं नाही. सायली बोलली हे काढू नका, लादी थंड झाले खालतून, म्हणून मग हे काढलं नाही. तर आता बघू हिचं चाललंय कसं खेळायचं. अजून आपल्याला ती शॉर्ट बनवायची, पण ते टाइम बोलतात ना, जो पाहिजे प्रॉपर टाइम, तो भेटत नाही. हिला बोलतोय कधी काढूया. अरे बाप रे, ChatGPT चालू आहे मॅडमचं. काय तिला असं वाटलं ना डोक्यात, असं काय छोटासा तरी डाऊट असला परीच्या बाबतीत, ती डायरेक्ट असं मोबाईल ना, हा मी माझ्या बाळाला काय खायला घालू, कसं घालू, हा थोडं जाडसर घातल्यावर चालेल काय. मग ChatGPT बोललं हो चालेल चालेल. मग परत म्हणणार विचार करणार आपल्याला, म्हणजे तिला बरोबर वाटते का. हा, जर बरोबर वाटलं तरच चालणार, नाही बोलणार बरं ते ह्यांना मी सांगतच नाही काय बोलणार म्हणून, आणि मला विचारत पण नाही की बाबू असं असं करूया का. नाही तर पहिलं काय प्रश्न असले ना, पहिले मला विचारायची, मग मला बोलायची ChatGPTला विचार, ChatGPTला विचार ना. आता तिच्या मोबाईल मध्ये मी ChatGPT टाकलाय, तर स्वतःशी घेते. हा, तर मला सांगा आपल्या परीचं असं असं आहे. आणि ती ChatGPT पण एवढी हुशार आहे, तिला आपल्या परीची बर्थ डेट सगळं सेट वगैरे करून दिलंय. मग तिला सगळं कळतं की आपली परी किती दिवसाची, म्हणजे किती मंथ किती दिवसाची आहे, तिला काय सूट होईल. सूट मीन्स तिला काय देऊ शकतो. आता त्या ChatGPTने सांगितलेलं की थोडं असं मऊ जाडसर, मीन्स बोलतात ना सॉलिड टाईप थोडं, पण ते चावता आलं पाहिजे असे फूड द्या. या मॅडम नाही म्हणतात, ह्यांना वाटतं की ते अडकेल. अरे पण तुम्ही छोटं छोटं द्या ना, स्मॅश करून डायरेक्ट तोंडात द्या ना, तुझ्या हातात द्या, ती स्वतःहून असं चावून खाईल. ती डायरेक्ट तर गिळणार नाही, एवढी तर गॅरंटी आहे. तिला आता दात आलेत. आता ही बघा कुठं चालले. ओ मॅडम, ओ ओ सरक सरक, नो नो नो, इथं का. हाय 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 हाय, कुठं काय. ए गोंडा, वेर, आहा आहा आहा. अरे देवा. तर हे गाद्या आम्ही हातरून ठेवल्यात, पण प्रॉब्लेम काय होतो, ह्याच्यावर नाचून नाचून ह्या अजून चपट्या होतील. हा महत्वाचा मुद्दा आहे, चपट्या नाही झाल्या पाहिजेत. हे बघा, चालायचं पण नाही, एक्सरसाइज पण करायची. तू बघ गोंड काय आलं. ती इतकी खुश असते ना या गाद्यांवर, तुम्हाला काय सांगू, लय खुश असते. तर ठीक आहे, आता मी चाललो हिला बाहेरनं काहीतरी आणायला, अंडा आणायला तिथं ऑब्विसली. तर ते घेऊन येतो. सायली तिच्यासाठी आता जेवण मिळेल, तिचा जेवणाचा टाइम होईल आता 2:30-3 अडीच नाही 3 वाजता, 3-3:30चा. तर ठीक आहे, आता आपण जाऊ, पाऊस नाही तर लगेच जाऊन पण येऊ. तर फ्रेंड्स, दुपारपासून गेले लाईट, आता वाजले जवळजवळ 4:15. हा तुमच्या गोंड्या कसा करते, कशा करते, त्याचे आम्ही कपडे वगैरे काढलेत. का
तर ह्याला होतंय गरम. आणि आता ओरडते बघा किती. ह्याने हवा घातली, आम्ही किती वेळ लिटरली अर्धा तास हवा घालत होतो आणि तरी पण बी तिला बरं नाही वाटत, बरं नाही वाटत. तिकडे सायली गेले आतमध्ये ते भांडे वगैरे घासायला, चहा बनवायला, आणि हिचं चाललंय रडायचं. बघू आता आपण वाट बघू कधी येते लाईट. तर फ्रेंड्स अजून काय लाईट आलेली नाहीये. 6:45 वाजलेत आणि ह्या गोंड्याला तुमच्या दूध वगैरे पाजलंय आणि आता इथं थोडं बाहेरचं वातावरण दाखवतोय. आणि ह्याला पण उचकी लागले, घाम बनवायचा आला, झोप आले, घाम आलाय, पण करणार काय, लाईटच नाही. आणि इकडे सायली आपली आतमध्ये काम करते, चहा वगैरे पिऊन झालं, त्याची भांडी वगैरे घासते. तर करायचं काय, लाईटच नाही. भरपूर जणांना विचारलं लाईट कधी येईल कधी येईल, अजून काय त्यांना पण आयडिया नाही. त्यात बाहेर पाऊस आहे. पाऊस म्हटल्यावर थोडं लेट होता अजून लाईट वगैरे येण्यासाठी. आता बघा पाऊस चालू आहे. पाऊस चालू आहे बाबा. बाबाला लागली उचकी वरतून आणि आता ते दात येतात ते कर 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 अशी चावते एकमेकांवर. लय उचकी लागले बिचारीला आणि घाम पण आलाय. तर आता बघू आपण, वाट बघू कधी लाईट येते. मोबाईलला चार्जिंग पण लो आहे, चार्जिंग नाही. सायलीचे तर मोबाईलला 1% चार्ज आहे, तो पण झोप जाईवरच आलाय. बिचारीला टॉर्च पण लावता येत नाही. आता ह्याची चार्जिंग ठेवतो आपल्या मोबाईलची, कारण की आता परीचं नॅमनॅम करायचं टाइम होईल, त्यासाठी लागेल ऍटलिस्ट अर्धा पाऊण तास तरी लाईट राहिली पाहिजे, म्हणून ठेवूया आपण चार्जिंग. तर फ्रेंड्स आता जवळजवळ वाजले 10, बघू शकता तिकडे. आणि इकडे एक कॅन्डल, आणि आम्ही दोघांनी आता जस्ट कॅन्डल लाईट डिनर केलंय. आणि परीला आपल्या नॅमनॅम चारून झालाय. म्हणजे सकाळी नाही, दुपारी 2:30 वाजता गेलेली लाईट, अजून आलेली नाही. आम्ही वाट बघतोय, आम्ही विचार केला आत्ता येईल आत्ता येईल. शेवटी मग कंटाळून सायलीने भजी तळल्या, भजी आणि पाव खाल्लेत. बघू आता परत संध्याकाळी परत रात्री भूक लागली तर काय ना काहीतरी खाताच येईल. अजून लाईट येण्याची वाट बघतोय. सायलीला भांडी घासायची आहेत, परत बाहेरून कपडे आणायचे आहेत, परीला दूध पाजायचंय. आणि लाईट गेल्यावर हिचं बघा काय चाललं. कसा घामागून झाला माझा. आम्हाला पहिले सांगितलं 4 वाजता, सांगितलं 2 तासाने येईल 6 वाजता, परत 7 वाजता फोन केला, 7 वाजता म्हणले 2 तासाने येईल 9 वाजता, परत 9 वाजता फोन केला, म्हणतात येतील 1 तासाने 10 वाजता. आता तर 10 वाजली अजून काय आलेली नाही. तर बघू आपण, वाट बघू. आजचा पूर्ण दिवस अंधारातच गेलाय विदाऊट लाईटीचा. त्यात पण नशिबाने आपला जे हे होतं ना कॅमेरा, त्याची बॅटरी होती, त्या बॅटरीमध्ये चार्जिंग होती, त्याने मोबाईल मी चार्ज केला आणि तेव्हा कुठे आता ब्लॉग गेला, टाइम भेटलाय. आणि त्यात पण आता 1% बॅटरी राहिली आपल्या मोबाईलची, आणि सायलीच्या तर मोबाईलला चार्जिंग पण नाही. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथं संपवू. तिथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.